सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. पोस्ट आहे, नाव नसलेलं भांडं. नाव नसलेलं भांडं. काही वर्षापूर्वी घराघरात एक पद्धत अस्तित्वात होती. ती म्हणजे दुकानातून वापरायची कोणतीही भांडी विकत आणली की ती आणतानाच त्यावर नाव टाकून आणायची. भांडं लहान वा मोठं हा प्रश्नच नसते, त्यावर नाव हे असलंच पाहिजे. समजा बायकोसोबत नसताना जर नवरा एकटाच दुकानात गेला आणि गरजेचं भांडं घेऊन घरी आला की गृहिणी आधी त्यावर नाव काय घातलंय ते पाहत असे. त्या भांड्यावर तिला तिचं नाव दिसलं की देव भेटल्याचा आनंद मिळत असे अगदी. आणि समजा नाव जर दिसलं नाहीच तर मात्र काही खरं नसे. ती आल्या पावली नवऱ्याला परत दुकानात पाठवून त्यावर नाव घालून आणा असं सांगत असे, किंवा स्वतः जाऊन नाव घालून आणून मगच ते वापरायला सुरुवात करत असे. काय बरोबर आहे ना? आजही तुमच्या घरात नाव घातलेली खूप भांडी असतील. पण आता दिवस बदललेत. आता विचार हा असतो की सगळं करायचं, पण कुठे नामोनिशाण ठेवायचं नाही. लग्नकार्यात वा अन्य प्रसंगी आलेली भांडी पहा, त्यात वर्गवारी होत असे. नाव घातलेली आणि नाव न घातलेली भांडी वेगळी केली जात असत. नाव असलेली भांडी वापरात घेतली जायची आणि नाव नसलेली भांडी प्रसंगाप्रसंगाने देवाणघेवाणीसाठी वापरली जात असत. तर अशी ही नाव नसलेली भांडी बेवारस असल्यासारखी या हातातून त्या हातात, या घरातून त्या घरात नुसती फिरत राहायची. उपयोग काहीच नाही. असो, हे सारं आलं कशावरून? तर नावावरून. आता ती भांडी जरा घडीभर आपण बाजूला ठेवूया आणि विचार करूया. आपला देह हे सुद्धा एक पंचभूतांनी बनलेलं भांडंच आहे. हे भांडं जन्माला येतं तेव्हा त्यावर काही नाव नसतंच. ते असंच फिरत फिरत आपल्या घरात आलेलं असतं. मग त्या देहाला आपल्याकडून नाव दिलं जातं आणि ते मरेपर्यंत राहतं. पण देह संपला की नाव संपतं आणि बिना नावाचा देह या योनीतून त्या योनीत असा बिन नावाच्या भांड्यासारखा फिरायला लागतो. आता ही पळापळ थांबायला उपाय काय? उपाय आहे ना. सांगितलं आहे आपल्या संत सत्पुरुष गुरु सद्गुरू समर्थांनी. जमेल तेव्हा, जमेल तसं आणि जमेल तितकं देवाचं नामस्मरण करा. म्हणजे काय होईल? देह जरी पडला तरी देवाचं केलेलं नामस्मरण हे सोबत येईल आणि ते नाव एकदा देवानं पाहिलं की देव म्हणेल, याच्यावर माझं नाव आहे, याला माझ्या घरात पाठवा. आणि ज्या भांड्यावर माझं नाव नसेल त्यांना द्या पाठवून, या योनीतून त्या योनीत फिरायला. आपलं काय होतं माहिती आहे का? आपण म्हणतो जमेल तसं, जमेल तेव्हा, जमेल तिथे नामस्मरण करा, नाम घ्या असं सांगितलं आहे. पण आपण त्यात पळवाट शोधण्यात पटाईत. आपण म्हणतो जमेल तसं ना, अहो नाही जमलं, त्याला आम्ही काय करणार. पण परमपिता म्हणतो नाही जमलं नाव, हरकत नाही, मग राहा फिरत निवांतपणे या योनीतून त्या योनीत. माझं नामस्मरण कर असं देव कधीच सांगत नाही. तो म्हणतो हे सांगायचं काम मी माझ्या प्रतिनिधींवर म्हणजे संत सत्पुरुष गुरु सद्गुरू समर्थ यांच्यावर सोपवलं आहे. ते काम ही मंडळी चोख बजावतात. माझं काम फक्त भांडं माझ्याकडे आलं की त्यावर नाव आहे का ते पाहायचं. नाव असेल तर माझ्यापाशी ठेवायचं, नाव नसेल तर पुढील प्रवासाला द्यायचं पाठवून. हे एवढ्यासाठीच की वाचा आणि विचार करा. ऐका
आणि विचार करा. आणि नुसता विचार करू नका, तर अंमलात देखील आणा. धन कमविले कोट्यान कोटी, संगे येईना साधी लंगोटी. बरोबर फक्त नामस्मरण. आपण रिकाम्या हाती येतो, रिकाम्या हाती जाणार. बरोबर काही घेऊन जाऊ शकत नाही आपण, पण हे जे नामस्मरण आहे ना, ते मात्र नक्की आपल्याबरोबर येणार आहे. पटतंय ना? तर मंडळी, तुम्हाला जर ही म्हणजे पोस्ट आवडली असेल तर नक्की मला तसं कळवा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा की आवडलं आहे आणि किंवा तुम्हाला पटतं आहे हे सगळं. खूप आवडेल मला. धन्यवाद.